पण जेवढं आयुष्य आपण जगणार आहोत ना ते छानपैकी आणि मस्त जगता यायला पाहिजे. ती ना माझी SUV कार आहे बरं का. पुण्यावरून एक पेशंट स्माईल डिझायनिंगसाठी राहुरीमध्ये आले. डॉक्टरांकडे तर जाल तुम्ही, पण घरच्या घरी पण चेक करायचं. तो पेशंट परत नॉर्मल होऊ शकतो, चांगलं आयुष्य एकदम चांगल्या प्रकारे जगू शकतो. भारतामध्ये डेंटल टुरिझम हे खूप जोरात आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. तर आज आपल्याबरोबर आहे स्माईल एक्सेल डेंटल क्लिनिक राहुरीचे ओनर आणि डिरेक्टर डॉक्टर महेश गव्हाणे सर, ज्यांनी त्यांचं BDS हे रुरल डेंटल कॉलेज लोणी इथून पूर्ण केलं आहे आणि ते 2003 पासून राहुरीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तसेच ते लायन्स क्लब राहुरीचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत, ज्यांनी सोशल हेल्प प्रोग्रॅम्स लाईक ब्लड डोनेशन, डायग्नोस्टिक कॅम्प असे प्रोग्रॅम्स आयोजित केले आहेत. सो आज आपण सरांबरोबर त्यांची जर्नी कशी होती याबद्दल गप्पा मारणार आहोत. तसेच आजचा आपला जो टॉपिक आहे ओरल कॅन्सर, त्यावर सुद्धा खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आणि आमचे आईवडील किंवा आम्ही ज्यांच्याकडे खूप दिवस झाले जातोय ते आज आपले शोवर आले, तर याचं खूप भारी वाटतं आम्हाला. तर सर मला सांगा की तुमचं हॉस्पिटल गेले 20-22 वर्ष राहुरीमध्ये आहे, तर मग ती सुरुवात कशी झाली होती? नमस्ते प्रसाद, पहिल्यांदा या ठिकाणी मला बोलवलं द स्पेशल कॉर्नर मराठी, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुझा जो प्रश्न होता तो मला 20-21 वर्ष मागं घेऊन जातोय. 2003 मी राहुरीमध्ये बस स्टँडच्या समोर येवले कॉम्प्लेक्समध्ये मी क्लिनिक चालू केलं. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती ना की माझे वडील प्राथमिक शिक्षक. मला आजही आठवतं आहे, माझ्या वडिलांच्या पासबुकवरती पगार यायचा त्यावेळेला 900 रुपये. तर मला अशी परिस्थिती होती. मी खूप चांगला स्टुडंट होतो, माझं शिक्षण पण विद्यामंदिरमध्येच झालं. कॉलेजला असताना पण मी चांगला स्टुडंट होतो. मला फार इच्छा होती की आपण MDS करावं, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, चांगलं आणखी शिकावं. पण परिस्थिती तशी नव्हती. म्हणजे माझे वडील हे एकुलते एक, आमच्या आजोबांना शेतीचा काही बॅकअप नाही. थोडक्यात आपण म्हणतो ना, ते ही वॉज द ओनली ब्रेड विनर ऑफ द फॅमिली. तर जर मी कमवायला सुरुवात नाही केली तर आमची सगळी फॅमिली डिस्टर्ब झाली असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग म्हटलं की आता आपल्याला आपण जे शिकलो आहे त्याची सुरुवात करण्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारे 2003 मी राहुरीमध्ये डेंटल क्लिनिक सुरू केलं. वा. तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती किंवा असा काहीतरी एक प्रसंग असतो ज्याच्यामधून नाही का आपण करायला सुरुवात करतो. मग ते इन्स्पिरेशन कोण होतं? खरं सांगू का, माझं इन्स्पिरेशन म्हणजे ना माझी परिस्थिती हीच होती. कारण आपण म्हणतो ना की अवघड परिस्थिती असं म्हणतात, बघते की एक वाक्य फार छान आहे, मला नेहमी आठवतं की डिफिकल्ट टाइम्स मेक स्ट्रॉंग पीपल. बरोबर. तर परिस्थिती हीच माझी इन्स्पिरेशन किंवा त्याला काय म्हणता येईल, उत्साह. तीच परिस्थिती खूप काही शिकवते. परिस्थितीच शिकवते आणि परिस्थिती मध्येच आपण घडत जातो. आणि त्यामुळे ना मला नेहमी असं वाटतं की परिस्थिती कशी येऊ देत, काही फरक पडत नाही, आपण फाईट बॅक करू शकतो. लढलं पाहिजे. आणि म्हणूनच आहे ना, जर समजा वाईट परिस्थिती असेल, खचून नाही जायचं. उलट आहे ना, आपण म्हणतो ना, बघ, जेवढी रात्र जास्त डार्क असेल तेवढाच सूर्योदय हा एकदम ब्राईट असणार आहे. त्यामुळं त्या डार्क रात्रीचा, अंधाराचा काहीच लोड नाही घ्यायचा. फ्युचर चांगला असलं. देव सुद्धा असेच व्यक्तीला देतो, म्हणजे कठीण परिस्थिती जेव्हा जो ते करू शकतो. तर सर तुम्ही 22-23 वर्ष आहे फील्डमध्ये, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले, काही चॅलेंजेस आले, तर मग काय त्यांना कसं फेस केलं? चॅलेंजेस तर भरपूर आले सुरुवातीपासून. कारण आपलं आता राहुरी म्हणजे तसं बघायला गेलं तर ग्रामीण भाग. बरोबर. आणि मी ज्यावेळेस पासआउट झालो, शिकलो, त्यावेळेस की नाही असं होतं की मी नवीन गोष्टी, आधुनिक गोष्टी ऑलरेडी शिकलेलो होतो. म्हणजे राहुरीमध्ये आलो, जसं आता आपण तू रूट कॅनल बद्दल ऐकलंच असशील, दात वाचवण्याची ट्रीटमेंट.
पण मी ज्यावेळेस आलो आणि मी लोकांना सांगायचो की दात काढू नका, रूट कॅनल करून दात वाचवता येतो, पण ते लोकांना ती ट्रीटमेंटच माहीत नव्हती. म्हणजे तिथून सुरुवात होती. कारण लोकांना एकच माहिती होतं, दाताचे डॉक्टर म्हटलं की जायचं, दात काढायचे आणि दात बसवायचे. त्यामुळं इथे सगळ्यात मोठा चॅलेंज होता की लोकांमध्ये अवेअरनेसच नव्हता. तर मला पहिलं फाईट त्याच्याशी करावं लागलं की नाही, तुम्ही तुमचे दात वाचवू शकता, काढू नका, तुमच्या नैसर्गिक दाताची किंमत काय आहे. आणि कदाचित तिथूनच माझ्या करिअरला एक ब्रेक मिळाला. वा. तर सर तुम्ही बरेच वर्ष तुमचं स्वतःचं क्लिनिक आहे. आम्ही डॉक्टर गव्हाणे सर यांच्याकडे जायचं म्हणून आम्ही राहुरीला जात होतो. तर त्याच्यानंतर स्माईल एक्सेल हा एक ॲड झालं. तर मग ही स्माईल एक्सेल नक्की काय? खूप छान प्रश्न विचार. आता इथं आहे ना, मी थोडंसं मला भावनिक व्हायला होतं बरं का. तर माझी जन्मभूमी राहुरी, माझी कर्मभूमी सुद्धा राहुरी. मग मला नेहमी असं वाटायचं की आपल्या राहुरीतले आपले पेशंट्स हे अत्याधुनिक उपचार घेण्यासाठी त्यांना पुण्याला जावं लागतं, नगराला जावं लागतं किंवा कॉलेजेसला जावं लागतं. तर मला नेहमी असं वाटायचं की आज मी 21 वर्ष झालेत प्रॅक्टिसमध्ये आहे. डॉक्टर महेश गव्हाणेमधला जर डॉक्टर काढला तर महेश गव्हाणेला काहीच अर्थ राहत नाही. तर ह्या डॉक्टर महेश गव्हाणेला अर्थ ज्यांनी दिला आहे ते माझे सर्व पेशंट्स. तर ह्या पेशंटसाठी मला काय करता येईल? ज्या अगदी अत्याधुनिक सुविधा आहेत त्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ माझ्या पेशंट्सला, माझ्या गावातल्या लोकांना, माझ्या गावामध्येच मी का देऊ नये, म्हणून मी स्माईल एक्सेल राहुरीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. तर स्माईल एक्सेल काय आहे? स्माईल एक्सेलचा लॉंग फॉर्मच आहे ना, स्माईल एक्सेल. म्हणजे काय की आमच्याकडं जे पण पेशंट्स येतात, जसं आपल्या शर्टमध्ये साईज असते बघ, एल, एक्सेल, तर जे पण पेशंट्स येणार ना ते जाताना एक्सेल साईजचं स्माईल घेऊन जायला पाहिजे. तर हा स्माईल एक्सेलचा फंडा आहे किंवा त्याच्या नावामागचं गमक आहे. आणि हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड आहे. आमच्या सर्व ट्रीटमेंट्सचं ऑडिट होतं. आमचे सर्व जो सेटअप आहे त्याचा एक प्रॉपर प्रोटोकॉल आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल आहे. इक्विपमेंट्स जे आहेत, आमच्याकडचे जे उपकरणं आहेत, हे अत्याधुनिक उपकरणं आहेत. हे आज आनंद वाटतो सांगायला की आज मुंबईमध्ये स्माईल एक्सेल आहे, बँगलोरमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, विशाखापट्टणमला आहे, कोल्हापूरला आहे, अकोल्याला आहे. आणि हे सांगायला आनंद वाटतो की मुंबईत स्माईल एक्सेल येण्याच्या अगोदर राहुरीमध्ये स्माईल एक्सेल आलं. अरे वा. तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आपल्या लोकांना, आपल्या पेशंट्सला राहुरीच्या चार्जेसमध्ये मी देता याव्यात, ह्या हेतूनं मी स्माईल एक्सेल चा अंगीकार केला. तर इट्स अ फ्रँचायझी. ओके. तर आमचं प्रॉपरली ऑडिट होतं, प्रत्येक ट्रीटमेंटचं ऑडिट होतं. कारण आपण म्हणतो ना बघ की ॲक्सिडेंट जे होतात ना ते नवीन ड्रायव्हरकडून कधीच होत नाही. बरोबर. जो एक्सपर्ट ड्रायव्हर आहे ना त्याच्याकडूनच होतात, कारण तो थोडासा रेकलेस होतो, निष्काळजी कॅज्युअल होऊन जातो. मग तसंच ना काय होतं, एक ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल क्लिनिक चालवतो, ठीक आहे, प्रत्येक डॉक्टर बेस्ट द्यायचा प्रयत्न करतोच, तो विषयच नाही काही, पण कुठंतरी तो कॅज्युअल अप्रोच जर आला तर मग काय होतं, चुका होण्याची शक्यता वाढते. तर मग जर आपल्यावरती सुद्धा आपण स्वतःहूनच एक कुणीतरी नजर ठेवणारी व्यक्ती असेल या एखादी संस्था असेल तर आपल्याकडून चूक नाही होणार. तर आपल्याकडून बेस्ट ऑफ द बेस्ट आपल्या पेशंटसाठी देता येईल. तर ह्या हेतूनं मी ते केलं. आणि दुसरी गोष्ट, मी तर समजा चांगलं करेल, तो प्रश्नच नाही काही, पण माझ्याबरोबरच माझ्या क्लिनिकमध्ये माझी जी टीम आहे, एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, त्यांच्यावरती सुद्धा बाय डिफॉल्ट एक चांगलंच काम देण्याचा एक नैतिक जबाबदारी, दबाव राहील. ह्या हेतूनं मी हा डिसिजन घेतला आणि आय होप तो लोकांना आवडेल. नाही, खूप आवडतो पण आहे. आणि सर मला सांगा की तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा स्माईल एक्सेलच्या अंडर म्हणा की कोणकोणत्या सुविधा आपण म्हणतो की प्रोव्हाइड केल्या जातात? जसं रूट कॅनल म्हणा, काय काय? हां, जसं बघ आता आपल्याला तुझ्या लहानपणी पण तुला आठवत असेल, असं होतं की दात दुखायला लागला की दात काढणे, राईट. आज दात दुखायला लागला, दात काढायची गरज नाही, आपण रूट कॅनल ट्रीटमेंट करून दात वाचवू शकतो. दुसरी गोष्ट, बघ आपल्याकडं खेळता, आता मागच्या आठवड्यातलंच उदाहरण, माझ्याकडनं संगमनेरवरनं पेशंट आला होता आणि त्याची आई आणि ते दोघं पण आले होते. त्याचा एक दात बाहेर होता
आणि त्याची आई काय म्हणायची की ह्याला की नाही सगळे मुलं हेच चिडवतात एक दात बाहेर असलेला मुलगा म्हणून. तर मग त्याला अशा प्रकारेच आयुष्यातभर जगायची गरज नाही ना. त्याचं स्माईल डिझायनिंग नावाची ट्रीटमेंट असते. हे करून कुठलंही व्यंग घेऊन जगण्याची गरज नाही. कारण काय असतं माहिती आहे का प्रसाद, ज्या वेळेला आपण कुणाकडेही बघतो ना त्यावेळेला एक मध्यंतरीनं व्हॉट्सॲपला खूप छान मेसेज होता बरं का, की वाय स्माईल इज इम्पॉर्टंट. आपण ज्या वेळेला समोरच्याकडे बघतो त्यावेळेस आपलं पहिलं लक्ष कुठे जातं, त्याच्या चेहऱ्याकडे. आणि त्याच्या चेहऱ्यापैकी पण आहे ना पहिलं लक्ष जातं त्याच्या स्माईलकडे. तर तो फोटो होता एक, त्या फोटोमध्ये त्याला समोरचा एक दात नव्हता आणि खाली एक कॅप्शन होतं की ह्याच्यामध्ये ह्या फोटोकडे पाहिल्यावर लक्ष कुठे जातं, तर बाय डिफॉल्ट त्याच्या दाताकडेच जातं की जो दात नसलेला दात. 32 दात आहेत पण तो एकाच दाताकडे लक्ष जातं. आणि मग जर बारकाईने पाहिलं की त्याच्या डोळ्याला एक भुवई नाही आहे, त्या भुवईकडे लक्ष जात नाही पण त्याच्या दाताकडे. सो कुठलंही व्यंग ठेवून जगण्याची आता गरज नाही. आपण स्माईल डिझायनिंगची ट्रीटमेंट करून आपलं सौंदर्य, आपला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणखी खुलवू शकतो. आणखी पूर्वीचंच बघ, तुला आठवत असेल, जर समजा काही लोकांचे दात सगळेच काढायला लागले तर लवकर जर काढावे लागले तर त्याला कवळी बसवायचे, बचळी बसवणे किंवा कवळी बसवणे असं आपण म्हणतो. तर ह्या लोकांना खूप मर्यादा यायच्या खाण्यापिण्याच्या. कारण ते काढाय घालायचे दात असतात, त्यांनी व्यवस्थित चावता येत नाही, खाता येत नाही, दिसायला पण चांगलं वाटत नाही, वापरायला कम्फर्टेबल नसतात, टोचणं वगैरे काहीतरी प्रॉब्लेम चालूच राहतात. मग त्याच्यामध्ये ना आता फिक्स दात, म्हणजे भले सगळे दात गेलेले असतील तरीही पूर्णपणे फिक्स दात आपण करू शकतो. डेंटल इम्प्लांट असे एकदम ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. कुणाला कळणार पण नाही की यांचे दात बसवतात. दुसरी गोष्ट, तो अगदी तुझ्या माझ्यासारखा ते पेशंट व्यवस्थित खाऊ शकतात. कारण ह्या ट्रीटमेंटची गरज कुणाला पडते बघ प्रसाद, की ज्याचं रिटायरमेंट झालेलं आहे, आयुष्यभर ज्या लोकांनी कष्ट केलेले आहेत, म्हणजे आयुष्यभर कष्ट करून ती कष्टाची पुंजी कमवलेली असते. आपल्याकडे नाही मराठीत वाक्य आहे, चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत. तशीच गंमत होते. सुरुवातीला दात असतात पण चणे नसतात आणि नंतर अशी परिस्थिती येते सगळं असतं पण खायला दात नसतं. आता तसं करायची गरज नाही. तुम्ही फिक्स दात बसवून त्यांचं परत आरोग्य चांगलं ठेवू शकतात. कारण मला पेशंट्स येतात प्रसाद, बऱ्याचदा म्हणतात की डॉक्टर आता आमचे तरी किती वर्ष राहिले. पण मी त्यांना हेच म्हणतो की किती वर्ष राहिलेत ना हे महत्त्वाचं नाही, ह्याच्यापेक्षा काय महत्त्वाचं आहे की राहिलेलं आयुष्य. कारण कुणाला किती जगायचं आहे हे आपल्याला नाही माहिती रे, पण जेवढं आयुष्य आपण जगणार आहोत ना ते छानपैकी आणि मस्त जगता यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ही ॲडव्हान्स जी ट्रीटमेंट आहे डेंटल इम्प्लांट, ही सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडं आपण उपलब्ध केलेली आहे. वा वा वा. तर सर आता हा क्वेश्चन माझ्या लिस्टमध्ये नव्हता, मला ॲड करायचं वाटतं की जनरली जेव्हा आपण जातो ना की डेंटिस्टकडे म्हणत, तर एक भीती असते मनात की ती पेशंटची कशी दूर करा, तुम्ही कशी करता, किंवा कसं मग घाबरून नाही जाताना. तुला एक माहिती आहे का, जगातले जे टॉप 10 फिअर्स आहेत ना, म्हणजे लाईक जसं समजा मृत्यूची भीती, किंवा काही लोकांना उंचीची भीती वाटते, काही लोकांना पाण्याची भीती वाटते, काही लोकांना पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते, स्टेजवर जाऊन बोलायचं म्हटलं पाय थरथर कापायला लागतात. तर तसं डेंटल फिअर हे सगळ्यात कॉमन आहे. पहिल्या 10 फिअर्स पैकी एक आहे. हो का? हां, मला वाटायचं की आम्हाला भीती वाटते का. आणि तेच एक रिझन आहे की ज्यामुळं भारतामध्ये आजच्या घडीला फक्त 10% लोक डेंटिस्टकडे जातात. घाबरतात जायला. तर ही भीती काढून टाकण्यासाठी आता खास करून आम्ही स्माईल एक्सेलमध्ये काय केलंय ना की पेशंट येतो, आता तू पण मागे एकदा आला होतास तुला आठवत असेल, तर ऑलरेडी तो इतक्या पेन्समध्ये असतो, इतक्या वेदना असतात. तर आमचा हेतू काय असतो ना की त्या पेशंटच्या वेदना आपण एक चांगलं वातावरण, मग राईट फ्रॉम आमची टीम असेल, रिसेप्शनिस्ट असतील, स्वतः सगळे जे आपल्याकडचे एक्सपर्ट एक्सपिरियन्स डॉक्टर्स आहेत, ह्यांनी खूप त्या पेशंटशी व्यवस्थित बोलून त्यांना घरच्यासारखं फील द्यायचं. मला नेहमी वाटायचं बघ, मी 2003ला ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली ना, एक 250 स्क्वेअर फीटचा गाळा होता 25x10चा, त्या ठिकाणी मी प्रॅक्टिस चालू. मला स्वप्न होतं नेहमी की ना माझ्याकडे जे पेशंट येतील ना त्यांना असं वाटलंच नाही पाहिजे आपण दवाखान्यात आलो, त्यांना असं वाटलं पाहिजे ना आपण घरात आलो आहे,
मग त्या आलेल्या पेशंट्सला ना आमच्या इकडे आम्ही त्यांना चहा, कॉफी, पाणी हे ऑफर करतो, जेणेकरून त्यांना आहे ना दे विल फील ॲट होम, ॲट इज, ॲट पीस. आणि मग ते वातावरणच निम्मा आजार बरा करतो. आपण म्हणतो बघ बऱ्याचदा त्या डॉक्टरांचं बोलणं ऐकलं मला एकदम बरं वाटलं, त्या डॉक्टरांकडे बघूनच बरं वाटलं, ते दवाखान्यात गेलं की बरं वाटलं. तर असं करता येईल अशा पद्धतीने आम्ही हे करतो. आणि दुसरी गोष्ट आणखी एक, की सगळ्यात भीती असते डेंटल फेअरमध्ये, सगळ्यात भीती कसली असते, मला दुखेल का. तर आमची एक USP आहे की पेनलेस डेंटिस्ट्री. माझ्याकडे काही पेशंट्स येतात ना की मी रूट कॅनल केलं होतं पण खूप मला दुखलं, दात काढला खूप दुखलं. आमची ती आमचा एक स्पेशलाइज पॉईंट म्हणता येईल की पेनलेस डेंटिस्ट्री. मग प्रत्येक छोटी छोटी गोष्ट असेल, राईट फ्रॉम आपण जे भूल देतो त्याच्यामध्ये पेशंटला पेन नाही व्हायला पाहिजे, आपण जी ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये पेन नाही व्हायला पाहिजे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आम्ही अंगीकार करून पेशंटला ॲट इज करतो, त्याची भीती नाहीशी करतो. कारण ह्या भीतीमुळं लोक येत नाहीत आणि मोठे मोठे प्रॉब्लेम्स वाढतात. बरोबर आहे. मी जेव्हा येणार होतो तेव्हा सुद्धा 2 दिवस ते टाळलं जायचं, कारण भीती होती मनात की आपलं काय होईल, दुकान वगैरे. तर सर 15 वर्षापूर्वीचा काय आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. तर मग टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली की होते, तर मग त्याचा काय इम्पॅक्ट आहे डेंटिस्ट्री फील्डवर? डेंटिस्ट्री असं फील्ड आहे प्रसाद की ह्याच्यामध्ये अक्षरशः दरवर्षी काहीतरी नवीन नवीन येत राहतं. आणि मग माझाही प्रयत्न तोच असतो की आपण ज्या ज्या गोष्टी नवीन येतात ना डेंटिस्ट्रीमध्ये त्या गोष्टी आपण आपल्या क्लिनिकमध्ये आणाव्यात. जसं माझ्याकडे बरेच पेशंट्स येतात ना, ते ज्यावेळेस परत येतात ना त्यांचं तेच म्हणणं असतं की मागच्या वेळी आलो त्यावेळेस काही हे नव्हतं, ह्यावेळेस नवीन काहीतरी आहे. म्हणजे जे जुने पेशंट्स आहेत ना ते तर मला पहिले आला का प्रश्न हाच असतो, सर ह्यावर्षी नवीन काय घेत. नवीन काय? तर डेंटिस्ट्री फील्ड इतकं फास्टली इव्हॉल्विंग आहे, नवीन नवीन इक्विपमेंट्स, नवीन नवीन टेक्नॉलॉजी खूप येत राहते. जसं आता त्यातलंच एक उदाहरण मी तुला देईल. आता ना आपल्याकडे पूर्वी बघ का आपण कॅप बसवायचो दातांवरती किंवा नवीन दात बसवायचे असतील तर आपण त्याचं मेजरमेंट घ्यायचो. मेजरमेंट घेताना एक पावडर मिक्स करायचे, मग ते पावडर तोंडामध्ये ठेवायचं आणि मग त्याचा फक्त त्याच्यावर ठसा उमटायचा, साच्यासारखा बनवायचा. आता हे सगळं काम डिजिटली होतं. तर एक इंट्राओरल स्कॅनर म्हणून इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळं डिजिटली आपल्याला एखाद्या पेशंटला जर त्याला दात बसवायचे सपोज किंवा त्याचं स्माईल खराब आहे तर त्याला ते छान करायचं आहे, तर आम्ही एक फोटो काढणार, डिजिटली त्याचं स्माईल डिझाईन करणार. म्हणजे नाही का प्रयोगशाळा काही करण्यापेक्षा तुला माहिती असेल की माझे दात कसे दिसणार आहेत, मी किती सुंदर दिसणार आहे, हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे मेजरमेंट घेतो ते सुद्धा आपण डिजिटली घेतो, स्कॅन करून घेतो. तर त्यामुळं ॲक्युरसी जी आहे दात बसवतो त्याच्यानंतर दातांची सगळी जी ट्रीटमेंट होते ही एकदम ॲक्युरेटली होते, एकदम प्रिसाइजली होते. कशी असणार आहे, कसं होणार आहे, कसं बनणार आहे हे तुम्हाला अगोदर दिसतं. आणि जर तुमचे सुद्धा काही इनपुट्स असतील, काही चेंजेस असतील तर ते आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येतात. आणि त्याच्यासाठी एक प्राईम स्कॅन नावाचं मशीन आहे. आजच्या घडीला प्राईम स्कॅन सांगायला एकदम अभिमान वाटतो. आजच्या घडीला पूर्ण भारतामध्ये फक्त 49 मशीन्स आहेत त्या. त्याच्यापैकी एक आपल्याकडे रावरीमध्ये आहे. त्याची कॉस्ट आहे 20 लाख. मी गमतीने आमच्या स्टाफला नेहमी म्हणतो ही ना माझी SUV कार आहे बरं का, कारण कारसारखेच पैसे लागतात रे त्याला. तर ह्याची नीट काळजी घ्या. तर असं आमचं फील्ड इतकं इनोव्हेटिव्ह आहे. आता एक्सरे काढायचो आपण पूर्वी, तर छोटासा एक्सरे निघायचा तेवढ्याच दाताचा, मग त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी दिसायच्या नाहीत. तर आता बरेच आजार आहेत जे कॅन्सर वगैरे असे आजार जे आहेत किंवा काही सिस्ट असतात, ट्युमर असतात, आपण एक्सरे घेताना पूर्ण तोंडाचा एक्सरे काढू शकतो. ह्याच्यासाठी पूर्वी पुण्याला, नगरला जावं लागायचं. हे सुद्धा सगळ्या फॅसिलिटीज आपण आता इथे ठेवलेल्या आहेत. तर नवीन नवीन गोष्टी कायम येत राहतात. आणि परत थोडासा भावनिक विषय आहे, पण तुला खरं सांगू का, मला 2 मुली आहेत. मला कुठं प्लॉट घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा याची मला आवड नाही. मी काय करतो ना, आपल्या व्यवसायामधून आपल्याला जे काही मिळालं ते आपल्या पेशंट्समुळे मिळालं, तर आपल्याला जे काही मिळतं ते आपल्याच व्यवसायामध्ये परत टाकायचं आणि चांगल्या चांगल्या सुविधा देता येतील, सेवा करता येईल याचा मी प्रयत्न करतो.
वा. जसं आपण जर का 15 वर्षापूर्वीचा विचार केला तर नाही का दात बसवणं किंवा तुम्ही म्हणता तसं की ते लिक्विड किंवा ते पावडर भरल्याशिवाय दात मेजरमेंट घेणं हे सगळं शक्यच नव्हतं. ते आता होतंही शक्य टेक्नॉलॉजीमुळे. Right. बरोबर. तर सर मला एक सांगा की इंडियामध्ये डेंटिस्टचं फ्युचर काय? इंडियामध्ये डेंटिस्ट्रीचं फ्युचर खूप खूप ब्राईट आहे. म्हणजे बेस्ट डेज इन डेंटिस्ट्री आर अहेड ऑफ अस. का ते तुला सांगतो. पूर्वी बघ आपल्याकडे ना आपण टूथब्रशसुद्धा वापरायचे नाहीत. बरोबर. बऱ्याच वेळेस आपल्या आजी किंवा काही वेळेला आपल्या आई हे लोक पण मिसरी वापरणार असे प्रकार होते. आजकाल अवेअरनेस खूप वाढत चालला आहे. म्हणजे लोकांना महत्त्व कळायला आहे. खास करून कोविड म्हणजे तसं वाईट होता पण त्याचा एक फायदा असा झाला ना, लोक चेहऱ्याच्या किंवा तोंडाच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले. खूप आवड आहे. कारण कोविडमध्ये आपण पाहिलं बघ, सगळे आपण मास्क लावूनच फिरायचो. इवन आपण डॉक्टरकडे जरी गेलो तरी सुद्धा डॉक्टर काय बघतात, पहिले जीभ बघतात. तर बरेचसे आजार जे आहेत हे तोंडावाटे पसरतात. तर लोक अवेअर झालेले आहेत. लोक दातांची काळजी घ्यायला लागले. दात किडू नयेत म्हणून लोक आता अवेअर झालेले आहेत. तर लोक फक्त दात दुखतात म्हणून आता पेशंट्स आपल्याकडे येणार नाहीत, डॉक्टरांकडे येणार नाहीत. तर लोक सुंदर दिसण्यासाठी तुमच्याकडे येणार आहेत. आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला ज्या कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट्स आहेत ह्याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. आणि छान दिसायला कुणाला नाही आवडत. बरोबर. हेमा मालिनी सुद्धा बघ, आज सुद्धा ह्या वयात सुद्धा इतके सुंदर दिसतात. छान दिसायला वयाचं बंधन नसतं नाही. ना, कुठल्याही गोष्टीचं बंधन असतं. आज आपण अनेक ट्रीटमेंट्स करतो, ब्युटी पार्लरमध्ये जातो, पण ह्याचं सगळ्यात स्माईल जे आहे ना, हेच तुमचा सगळ्यात सुंदर दागिना आहे. जर किती छान मेकअप केला आणि ती व्यक्ती जर हसतच नसेल तर कशी दिसेल रे ती, है ना? बरोबर. तर डेंटिस्ट्रीमध्ये नवीन नवीन गोष्टी खूप चांगल्या येणार आहेत. आणि डेंटिस्ट्री ही एक वॉन्ट बेस्ड, म्हणजे हवं आहे सर्वांना. कंपल्सिव्ह सायन्स नाही राहणार, तर लोकांना हवं असणारं सायन्स बनणार आहे. त्याच्यामुळे डेंटिस्ट्रीचं फ्युचर खूप चांगलं असणार आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याच्यासाठी तयार असणार. हां, बरोबर. तर सर आम्ही जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो तेव्हा तुम्ही आमची फीडबॅक भरून घेतला होता, फीडबॅक फॉर्म म्हणा. तर मग ते तुम्ही कसं यूज करता किंवा नाही का की फीडबॅक घेणं किती इम्पॉर्टंट आहे? कारण जनरली पैजण घेत नाही. करेक्ट. कसं आहे बघ, पूर्वीच्या काळी आता समजा आज आपल्यालाही एखादी गोष्ट घ्यायची असेल तर आपण काय करतो, गुगलला सर्च करतो. तर आपल्याकडं जे पेशंट्स येऊन जातात, जे सॅटिस्फाईड पेशंट्स आहेत, समाधानी पेशंट्स आहेत. आज पुढचं युग हे डिजिटल युग असतं. बरोबर. आपल्याला कुठलीही गोष्ट, ती जनरेशन गेली, नाही. आपल्या आईवडिलांची जनरेशन गेली की अरे हां इथं काहीतरी दिसतंय म्हणून चला जाऊन येऊ. आता आपण सर्च करतो ऑनलाईन कुठे गोष्ट. तर त्यामुळं ज्या लोकांचा आपल्याला चांगला अनुभव आला आहे किंवा कसाही अनुभव आला असेल, आपण पहिली कुठली गोष्ट ना गुगलवर सर्च करतो, सोशल मीडियाला सर्च करतो. सोशल मीडिया. तर ह्या गोष्टी त्यामुळं फार महत्त्वाच्या आहेत. जसं नाही का पूर्वी आपण म्हणायचं बघ, नेकी कर और दरिया में डाल. आजकाल आपण काय करतो, उलटं करतो, काही कर आणि ते फेसबुकवर सोशल मीडियाला टाक. तर ह्याचा उपयोग आहे ना, या ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करतो आहोत ह्याच्यासाठी आपण करायला पाहिजे. आणि म्हणून जो फीडबॅक आहे लोकांचा, आता बघ मी सुद्धा 2 वर्षांपासून सुरुवात केली फीडबॅक्स घ्यायला. आणि तुला आनंद वाटतो सांगायला की 300 लोकांचे गुगल रिव्ह्यूज आहेत, अतिशय सॅटिस्फाईड गुगल रिव्ह्यूज आहेत. आणि आणखी एक अभिमानाची गोष्ट सांगावी वाटते, माझ्याकडे पुण्यावरून एक पेशंट स्माईल डिझायनिंगसाठी राहुरीमध्ये आले, पुण्यावरून राहुरीला, आणि त्यांनी माझे 150 गुगल रिव्ह्यूज वाचून ते आले. जग छोटं आहे, जग छोटे. आपण तयार पाहिजे. वा. तर सर मला एक सांगा की तुमच्या या मोठ्या जर्नीमध्ये असा एखादा किस्सा आहे का? किस्सा म्हणण्यापेक्षा एक मेमोरेबल असतो ना एक आपला पेशंट, तो आहे का? तसं बघायला गेलं तर आता बघ 20-21 वर्षामध्ये तसे किस्से आणि पेशंट्स पण खूप सारे आहेत. पण मला 2 आठवणी मी नक्की सांगेन, एक आनंदाची, एक दुःखाची. आनंदाची आठवण अगोदर सांगतो. माझ्याकडे ना एक पेशंट यायचे बरं का. ते ना
विद्यापीठामध्ये अभ्यास करायचे MPSCचा, आणि हुशार फार. तर त्यांना एक पायोरिया नावाचा आजार झालेला होता. त्या आजारामध्ये काय होतं की खूप कमी वयामध्ये दात आहे ना हलायला लागतात, हिरड्यामध्ये पू होणं, दातातून रक्त येणं, आणि मग खूप कमी वयात दात हलायला लागतात. मला आजही आठवतं, ते ज्यावेळेस माझ्याकडे पहिल्यांदा आले त्यावेळेस अक्षरशः समोरचा दात एक खूप हालत होता. तो दोरीनी, आपला धागा असतो ना, त्या धाग्याने शेजारच्या दाताला बांधलेला होता त्यांनी. तशा परिस्थितीत त्यांच्या भाऊ शिक्षक होते इथे, ते घेऊन आले होते माझ्याकडे, आणि ते MPSCचं विचारलं असं म्हणजे MPSCचा अभ्यास करतोय, वय असेल साधारण 30 एक वय असेल अराउंड. तर हुशार खूप, प्रिलिम्स पास व्हायचे, मेन्स पास व्हायचे, आणि इंटरव्ह्यूला जाऊन गडबड व्हायची. इंटरव्ह्यूमध्ये जाऊन फेल व्हायचे, मागे यायचे. 2 अटेम्प्ट झाले होते मला, 3 अटेम्प्ट झाले, 3 अटेम्प्ट झाल्यानंतर मग त्याचे वडील, त्यांचे बंधू, मोठे बंधू, ते माझ्याकडे घेऊन आले, आणि मग मला दाखवलं सगळं. म्हणे ह्याची दाताची ट्रीटमेंट करायची. म्हटलं ठीक आहे, करूयात. त्यांची सर्व ट्रीटमेंट केली, छान दात वाचवले. पहिले मुद्दा, काही दात अगदीच होपलेस कंडिशनमध्ये ते काढावे लागले, ते बसवले. माणूस एकदम कॉन्फिडंट असायला लागला, आणि मग पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू पास, डायरेक्टली त्यांचं सिलेक्शन झालं PI म्हणून. आज ते DYSP म्हणून कार्यरत आहे. मागच्या वर्षीच त्यांचा फोन आला होता, आणि खूप आनंदाने त्यांनी मला फोन केला, डॉक्टर तुमची फार आठवण येते, तर मला ट्रीटमेंट थोडीशी परत घ्यायची आहे, तर तुमच्याकडेच येईल. खूप अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो. आता ह्याच्यात मी म्हणत नाही सगळं क्रेडिट माझं आहे, पण ते तेवढे हुशार होतेच. पण इंटरव्ह्यूला गेल्यानंतरच का फेल व्हायचे? तर साधी गोष्ट ना, त्या माणसाला स्वतःच्या स्माईलबद्दल कॉन्शियस होते, कॉन्फिडंट नव्हते. तर ती गोष्ट मी कुठेतरी त्यांच्या आयुष्यात ॲड करून शकलो, याचा फार अभिमान वाटतो. म्हणूनच मला नेहमी वाटतं ना की मी नेहमी म्हणतो की आम्ही फक्त आहे ना पेशंटचे दात बसवत नाही किंवा त्यांचं स्माईल डिझायनिंग नाही करत, आम्ही त्यांचे ना आयुष्य ट्रान्सफॉर्म करतो. आणि असे कितीतरी आयुष्यांमध्ये आपण आपलं योगदान देऊ शकलो, याचा खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो. आणि ॲट द सेम टाईम एक दुःखद आठवण पण सांगेल. माझे 2 खूप जवळचे मित्र, सख्खे भाऊ, त्यांचा ओरल कॅन्सरमुळं फक्त 5 वर्षांमध्ये, वयाच्या 30मध्ये अतिशय दुःखद दोघांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या म्हणजे अगदी सुरुवातीपासून, म्हणजे त्यांचं डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण, निदान असण्यापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. तर असे बरेच प्रसंग पाहिलेत, चांगले वाईट, पण हे 2 प्रसंग आहेत ना, एक खूप आनंद देऊन जातो, आणि दुसरा प्रसंग खरोखर खूप दुःखही देऊन जातो. तर सर, आता तुम्ही ओरल कॅन्सरचा विषय काढला, तर मग ओरल कॅन्सरबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तर ओरल कॅन्सर नक्की काय आहे, नक्की काय होतं त्याच्यामध्ये? तू आता पहिली गोष्ट तर बघितलं असेल, आपल्या लहानपणी आपण कॅन्सरचं फक्त कदाचित नावच ऐकायचं. आजकाल बघ प्रमाण किती वाढले कॅन्सर. म्हणजे अक्षरशः प्रत्येक च्या रिलेटिव्समध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, पाहुणेरावळ्यांमध्ये, मित्रांमध्ये कॅन्सरचे पेशंट्स खूप आहेत. आणि त्यातल्या त्यात ओरल कॅन्सर, जसं महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे, तसं पुरुषांमध्ये सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे ओरल कॅन्सर. तर जवळजवळ 11% जे कॅन्सरचं प्रमाण आहे, त्यातले 11% कॅन्सर्स भारतात पुरुषांमध्ये हे ओरल कॅन्सर. तर ह्या ओरल कॅन्सरमध्ये होतं असं की आपण बघतो आजकाल तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. तंबाखू, गुटखा, मावा, सुपारी या सगळ्या गोष्टींचे व्यसन लागतं. आणि हे जे सगळे एजंट्स आहेत, हे केमिकल एजंट्स आहेत. आपल्या नकळत आपण ती सवय लागते, ते तोंडामध्ये खाऊन तिथंच ठेवणं, आणि ह्याच्यातून मग हे स्मोकिंग, अल्कोहोल, दारू पिणं, या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप खूप वाढत चाललं आहे, आणि त्याच्यामुळं ओरल कॅन्सरचंही प्रमाण फार वाढत चाललं. तर सर, मला सांगा की
ओरल कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन होणं किती इम्पॉर्टंट आहे? हे स्टेज असते ना, स्टेज 1 स्टेज 2 असं काय असेल ना, तर मग काय सांगा? तर ओरल कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर असू दे, या कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन हेच सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. आपण जसं म्हणतो ना, कॅन्सर बेसिकली होतं काय कॅन्सरमध्ये माहिती आहे का, की आपल्याच शरीरातल्या पेशी ह्या अनियंत्रित प्रमाणामध्ये वाढायला लागतात. बरं, कॅन्सर आजार असा आहे ना की ह्याच्यामध्ये दुखत काहीच नाही, म्हणजे कॅन्सर ॲक्च्युअली त्रास काहीच देत नाही. तर त्या कॅन्सरमुळे आपलं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे आपल्या बॉडीचं ते बिघडतं आणि मग ते त्रास आपल्याला व्हायला लागतात. आणि म्हणूनच आहे ना, जसं आपल्याला बघ ताप आला, कुठेतरी दुखत असेल तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो. पण कॅन्सरमध्ये होतं तेच की ह्याच्यात दुखतच नाही, कळतच नाही आणि त्याच्यामुळं पेशंटला ते डिटेक्ट होत नाही. आणि म्हणून अर्ली डिटेक्शनच ही पहिली ट्रीटमेंट आहे. बरं, मग एखाद्या पर्सनला जर का माहीतच नाही किंवा लक्षणं दिसत नाही आहे, तर मग त्यांनी कसं करावं? काय स्क्रीनिंग मेथड काय असतात? हां, पहिली गोष्ट तर मी इथं सगळ्या प्रेक्षकांना पण सांगू इच्छेल की तुम्ही घरच्या घरी कसं चेक कराल, है ना. डॉक्टरांकडे तर जाल तुम्ही, पण घरच्या घरी पण चेक करायचं. आरशासमोर उभे राहा, आपल्या चेहऱ्याला हात लावून बघा की कुठे एखादी गाठ जाणवते का, कुठे सूज आलेली वाटते का. नंतर हे झालं बाहेरून तपासण्यासाठी. आतून तपासायचं असेल तर आरशामध्ये बघा. सगळ्यात कॉमन जो कॅन्सर होतो ना, तो कुठे होतो? आपली जिथं अक्कलदाढ येत असते ना त्या ठिकाणी. तर आरशामध्ये थोडंसं स्वच्छ हात धुवून आतमध्ये बघा, कुठे एखादी जखम दिसते का, कुठे एखादी गाठ दिसते का, की खूप दिवसांपासून एखादी जखम झाली आहे तोंडामध्ये आणि ती बरी होत नाही आहे का. मग ओठांवरती बघा, जिभेला बघा, जिभेच्या खाली बघा, नंतर आपल्या टाळूला बघा. आणि दुसरी गोष्ट, खास करून ज्या पेशंट्सला तंबाखू, गुटखा, मावा हे खाण्याची सवय आहे आणि प्रत्येकाला माहिती असतं तो खाऊन मी कुठे ठेवत असतो, तर तिथे कुठं लालसर, काळा असा चट्टा तयार झालेला आहे का, आणि हीच कॅन्सरची सुरुवात असते. जिभेला किंवा काही लोकांना असं असतं की ते खाऊन खाऊन नाही ना, गुटखा वगैरे खाऊन तोंडच उघडत नाही. आणि मग काय होतं की अशा ठिकाणी गाल कडक होऊन जातात. मग हे पेशंट्स जे असतात ना, यांच्यामध्ये दाट शक्यता असते की यांच्यामध्ये कॅन्सर, ओरल कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. तर स्वतः घरच्या घरी चेक करा आणि तुम्हाला जर असं काही वाटतंय तर डॉक्टरांकडे जाऊन दाखवा. तुमचे डॉक्टर बघतील, तपासतील. सुरुवातीला समजा एखादी जखम झाली आहे किंवा एखादा कुठे दात टोचतोय का, की दात किडलेला आहे, तुटला आहे आणि गालाला किंवा जिभेला कुठे टोचतोय का, अक्कलदाढ कुठे गालाला टोचते का, आणि मग डॉक्टरांकडे जाऊन दाखवा. मग तुमचे डॉक्टर पुढची काळजी घेतील डेफिनेटली. तर सर, ओरल कॅन्सरमध्ये कॉमन सिम्पटम्स काय आहेत? म्हणजे स्टार्टिंगला कसं ओळखतो? जसं मी म्हटलं की एखादी जखम झाली आहे तोंडामध्ये किंवा तोंड आलंय, किंवा गालाला अक्कलदाढ टोचती आहे आणि ती जखम बरीच होत नाही आहे. गेले 8-15 दिवस झालेत, 3 आठवडे झालेत, पण बरीच होत नाही. मग एक अलार्मिंग साईन आहे असं समजा. पहिली गोष्ट तर घाबरू नये. आपल्याकडं काय होतं ना की लोक घाबरतात, आता काय होईल, मग कुणाला सांगायचंच नाही. म्हणजे तुला सांगतो, इवन हे जे माझे 2 मित्रांचं मी सांगितलं ना त्यांच्याबद्दल, त्यांनी ती गोष्ट लपवून ठेवली रे. लपवून काय होतंय, त्याला फेस करा ना. आणि अर्ली डिटेक्शन इज द फर्स्ट ट्रीटमेंट. आणि आता पूर्वीसारखं नाही राहिलं रे की कॅन्सर झाला की संपलं सगळं. आता इतके मेडिकल सायन्स पुढं गेलं आहे, कॅन्सर होऊन सुद्धा बरेच पेशंट्स आजही, माझा एक पेशंट आहे, मी कॉलेजला असताना ते माझ्याकडे यायचे आजही. म्हणजे आता जवळजवळ माझे 5 वर्ष कॉलेजचे आणि हे 20-21 वर्ष, 26 वर्ष झालेत. ही इज लिव्हिंग अ गुड लाईफ. एकदम छान आयुष्य जगत आहेत ओरल कॅन्सर होऊनही, आणि छान वाटतं त्याच्याकडे बघून. तर घाबरू नका. हां, अर्ली डायग्नोसिस. तुम्हाला काही वाटतंय लगेच जा. मग डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर काय करतील, एखादा एक्सरे काढून बघतील, तुम्हाला काही औषधं देऊन बघतील, बघूयात जखम बरी होते का. जर झाली व्हेरी गुड, नाही झाली तर लगेच काय एक छोटीशी प्रोसिजर असते, बायोप्सी करतात. बायोप्सीबद्दल ऐकलं असेल तर ती बायोप्सी करून ते तपासणीसाठी पाठवतात आणि त्याच्या मायक्रोस्कोपमध्ये ते चेक केलं जातं की ह्या ज्या पेशी आहेत, या पेशी नेमक्या कुठल्या प्रकारच्या आहेत.
आणि जर असेलच दुर्दैवाने कॅन्सर तर त्याची लगेच ट्रीटमेंट करून ते व्यवस्थित बरं होऊ शकतं. जे लपवून ठेवून काय उपयोग नाही, सगळं Exactly. सांगितलं पाहिजे. हो अगदी. हो, तर असे काही सिम्पटम्स असतील ना की जे जनरल दिसत नाही पण थोडेफार प्रमाणात असतात, पण लोक त्याच्यावर दुर्लक्ष करतात. हां, जसं की मी म्हटलं अक्कलदाढ आहे आणि ती गालाला टोचती आहे किंवा तिथं जखम झाली आहे आणि ती बरीच होत नाही आहे. म्हणून ना खास करून हे गुटखा तंबाखू खाणारे लोक आहेत ना, यांच्यामध्ये आम्ही सांगतो की अक्कलदाढा त्रास देत असतील किंवा तिथं आपल्याला स्वच्छता नाही ठेवता येते, कारण कॉन्स्टंट इरिटेशन. तंबाखूमुळं काय होतं, स्मोकिंगमुळं काय होतं, सुपारीमुळं काय होतं, कॉन्स्टंट इरिटेशन. तसंच ते अक्कलदाढेमुळं किंवा तो टोचणारा दात आहे त्याच्यामुळं काय होतं, कंटिन्युअस इरिटेशन. कंटिन्युअस इरिटेशन हे ओरल कॅन्सरचं कारण असतं. आम्ही सांगतो अक्कलदाढ असेल ना ती सरळ काढून टाका, म्हणजे एक कारण आपण कॅन्सर होण्याचं आपण कमी करू टाळू शकतो. तर तोंडामध्ये किंवा घशामध्ये बरी न होणारी जखम जी गेल्या 8-15 दिवसांपासून सुद्धा औषधं घेऊन सुद्धा बरी होत नाही आहे, गालाला, तोंडाला, ओठाला, टाळूला कुठं पांढरा चट्टा आला आहे, लालसर चट्टा आला आहे, तर हे अर्ली सायन्स आहेत. बर, तर आता कॅन्सर होऊ नये किंवा जनरली फार कॉमन नसते कॅन्सर, पण तरी होऊ नये म्हणून काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत? राईट. आता बघ, कॅन्सरचं एक कारण मी म्हटलं की आपली बदललेली जीवनशैली, जीवनशैली. तंबाखू वगैरे हे सगळे पदार्थ. तर सगळ्यात कॉमन कारण ओरल कॅन्सरचं तर तेच आहे. एक आणखी एक कारण असतं जेनेटिक्स, म्हणजे हेरिडेटरी आपण म्हणतो, अनुवंशिकता. जर एखाद्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी झालेलं असेल तर शक्यता असते, होईलच असं नाही, पण शक्यता असते की परत खालच्या पिढीमध्ये सुद्धा तो येऊ शकतो. ती गोष्ट आपल्या हातात नाही आहे. आजकाल आपल्याकडं पेस्टिसाइड्सचा, म्हणजे आपण कीटकनाशकांचा, केमिकल्सचा आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपण ज्या वस्तू येतात ह्याच्यावरती प्रचंड प्रमाणात वापर होतो. आता ती गोष्टही आपल्या हातातली नाही आहे. ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत. मग आपल्या हातातल्या काय आहेत? ना अनुवंशिकता आपल्या हातातली आहे, ना की आपण पेस्टिसाइड्सचा वापर करणं हे आपल्या हातातलं नाही. आपल्या हातातल्या गोष्टी काय आहेत की तंबाखू, गुटखा, स्मोकिंग, सिगरेट ओढणं. अरे त्या पाकिटावरती मिसरी, त्या पाकिटावरती, त्या सिगरेटच्या पाकिटावरती, त्या मिसरीच्या पाकिटावरती चित्र काढलेलं असतं का ह्याचं सेवन केल्याने काय त्रास होणार आहे. असं असूनही आपण ते चालूच ठेवतो. गव्हर्नमेंटनी सांगितलं, त्याला घाबरा ना, आणि ते वापरतोय. आणि मला आणखी असे काय वाटतं की बऱ्याचदा पेशंट्स आमच्याकडे येतात ना, तू पण ऐकलं असेल बघ, दात काढला आणि कॅन्सर झाला. ॲक्च्युली मला इथं सांगायचं हे की दात काढल्याने कॅन्सर होत नाही. ॲक्च्युली कॅन्सर हा ऑलरेडी तिथे असतो आणि त्याच्यामुळे दात काढावा लागतो. तर हा फार मोठा गैरसमज आहे. तर मी हे हात जोडून सगळ्यांना, अगदी प्रेक्षकांना इथं विनंती करेल, खास करून जो शेतकरी वर्ग आहे, कीटकनाशकांचा, केमिकल्सचा, तुमच्या जे शेतीतलं आपलं उत्पन्न आहे, आपलं जे अन्न आहे, ह्याच्यावरती वापर टाळा. आणि सगळ्यांना परत परत हात जोडून विनंती की तंबाखू, गुटखा, मावा, स्मोकिंग, अल्कोहोल ह्या व्यसनांपासून प्लीज 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 दूर राहा. माझे 2 मित्र, खूप जवळचे मित्र मी गमावलेले आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे जे पण पेशंट्स येतात ना, मी आवर्जून त्यांचे 10 मिनिट एक्स्ट्रा घेतो, कारण मी बघितलं रे, जाणारा जातो पण त्याच्यानंतर त्या फॅमिलीचं काय. आणि अजून पुढचं सांगतो की इवन तो जाणारा पण जातो ना, खूप हाल होतात. अक्षरशः शेवटी तर असं होतं ना की आपल्याला असं वाटतं, त्याचे हाल बघवत नाहीत त्या पेशंटचे, की बाबा रे आता देवा ह्याला मुक्ती दे, अशी इच्छा होते. त्यामुळं प्रिव्हेन्शन जे आपल्या हातात आहे ना, ते तर आपण नक्कीच करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी प्लीज प्लीज टाळा. नक्कीच. तर सर, एकदा का ओरल कॅन्सर झाल्यानंतर त्याची प्रोसेस काय असते ट्रीटमेंटची? जसं मी मगाशी म्हटलं, पहिली गोष्ट तर घाबरू नका, कारण पहिल्यासारखं नाही राहिलं. ओरल कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो, तो पेशंटसुद्धा परत नॉर्मल आयुष्य जगू शकतो.
पहिलं की आहे अर्ली डायग्नॉसिस. डॉक्टरांकडे जा, ते बायोप्सी करतील, कन्फर्मेशन घेतील. त्याच्यानंतर मग तुम्हाला काही एक्सरे, MRI, CT स्कॅन करायला सांगते आणि तुम्हाला जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे रेफर करते. इथं गेल्यानंतर जर गरज असली तर एखादी सर्जरी करावी लागते. जेवढा तो खराब झालेला असलेला भाग असेल तो काढून टाकला जातो. त्यानंतर आता किमोथेरपी, रेडिएशन्स हे सगळे उपचार आलेले आहेत ज्याच्यामुळं तो पेशंट्स परत नॉर्मल होऊ शकतो, चांगलं आयुष्य एकदम चांगल्या प्रकारे जगू शकतो. तर सर टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे, जसं रिसर्च सुद्धा खूप जास्त प्रमाणात होत आहे, तर मग त्याचा काय फायदा झालेला आहे आत्ताच्या ओरल कॅन्सर किंवा कॅन्सरमध्ये? मी जसं मगाशी म्हटलं की कॅन्सर झाला म्हणजे आता आयुष्य संपलं असं जे पूर्वी होतं हे राहिलं आता नाही. आपल्या जवळचं उदाहरण आहे आदरणीय माननीय शरद पवार साहेब. 1999 साली त्यांना पहिल्यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला, ओरल कॅन्सर. आजही साहेब नॉर्मल आयुष्य जगतायत. आज किती वर्ष झाले बघ, ऑलमोस्ट 25 वर्ष झाले ह्या वयामध्ये. तर आपल्याला म्हणजे जर समजा दुर्दैवाने कुणाला असेल, निराश होऊ नका. आणि हे सगळं शक्य याच्यामुळेच आहे की अत्याधुनिक उपचार आहेत, अवेलेबल आहेत. युवराज सिंगचं उदाहरण घे ना, 2011च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला कॅन्सर होता, त्याच्यानंतर तो डिटेक्ट झाला, त्याच्यानंतर परत युवराज सिंगनी कमबॅक केलं, ग्राउंडवर उतरला, परत भारतासाठी खेळला. हे सगळं कशामुळे शक्य आहे? आधुनिक उपचार आहेत ना, मेडिकल सायन्स आहे, त्याचा फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो. नक्कीच सर. तर ओरल कॅन्सरबद्दल अवेअरनेस पसरवणं किती इम्पॉर्टंट आहे? खूप महत्त्वाचं आहे. मी मग जसं म्हटलं, आपण नेहमी ऐकतो ना की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर प्रत्येकाने, जे पण ऐकणारे असतील ना, जर तुमच्या घरात कोणी तंबाखू, गुटखा, स्मोकिंग करत असेल, तुमचे आई वडील असतील, मिसरी लावत असेल, तुम्ही जाऊन त्यांना सांगा की आता हे बस करा. तर प्रिव्हेन्शन करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, घाबरू नका. जर काही असेल तर लगेच, जसं मी सांगितलं, घरच्या घरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता, तुमच्या डॉक्टरांना भेटा. अर्ली डायग्नोज झालं तर ट्रीटमेंट होईल आणि ट्रीटमेंट झाले की तुम्ही बरे व्हा. सिम्पल आहे. बरं, या गोष्टींपासून दूर राहिलंच पाहिजे. तर सर, आजचा शेवटचा प्रश्न असा राहील की तुम्ही आमच्यासारख्या जनरल लोकांना काय सल्ला द्याल? ॲज अ डेंटिस्ट मी सांगेल की जसं आपलं बघ, आपण घराचा दरवाजा किंवा घराचं अंगण, घराचा हॉल हा किती आपण छान ठेवतो की नाही, तसंच आपलं तोंड हे आपल्या शरीराचं प्रवेशद्वार आहे. आणि त्यामुळं आपलं तोंड हा आपल्या शरीराचा, आपल्या आरोग्याचा आरसा आहे. आपलं तोंडाचं आरोग्य चांगलं असेल तर आपल्या ओव्हरऑल शरीराचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यामुळं तोंडाच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका. आणि त्याच्यासाठी सिम्पल ट्रिक्स आहेत. जसं आपण बघतो बघ, नॉर्मली सगळ्यात कॉमन दाताचा आजार किंवा तोंडाचा आजार कुठला, तर दात किडणं, राईट. तर म्हणून ना, आम्ही स्माईल एक्सेलमध्ये कॅव्हिटी फ्री इंडिया हा कन्सेप्ट घेऊन आलो आहे. म्हणजे ठीक आहे, दात दुखायला लागल्यानंतर, दात किडल्यानंतर तर सगळे आमच्याकडे येतातच, पण दात किडू नयेत म्हणून काय करता येईल? तर 2030 सालापर्यंत आमचं स्वप्न आहे की कॅव्हिटी फ्री इंडिया व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्रिव्हेन्शन कसं बेटर आहे ह्याच्यावरती सुद्धा आम्ही स्माईल एक्सेलमध्ये काम करतो. तर दात किडलेच नाहीत पाहिजेत ह्याच्यासाठी सुद्धा काही उपचार आहेत. बघ ना, आपण कोविडसाठी व्हॅक्सिन घ्यायचो, तसं दात किडू नये म्हणून व्हॅक्सिन आहे का? काही नाही आहे. पण काही सिम्पल छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं नेहमी बघ, मी नेहमी पेशंट्स पण म्हणतात की डॉक्टरांना दाताची ट्रीटमेंट ना फार महाग आहे. पण खरं सांगतो, दाताची ट्रीटमेंट ही महाग नाही. मी नेहमी म्हणतो, आपलं दुर्लक्ष महाग आहे. आता फॉरेन कंट्रीजमध्ये ॲक्च्युली डेंटल ट्रीटमेंट खूप महाग आहे, खूप महाग आहे. आणि त्याच्यामुळं आता माझ्याकडे सुद्धा आहे ना, आपल्या भागातले जे लोक परदेशात गेलेले आहेत ना, ते ट्रीटमेंटसाठी इथे येतात आणि इथं ट्रीटमेंट करतात. तिकडं जेवढा खर्च डॉलर्समध्ये लागतो ना, तेवढा खर्च आपल्याकडं रुपीजमध्ये लागतो. आणि त्याच्यामुळं भारतामध्ये डेंटल टुरिझम हे खूप जोरात आहे. तुला माहिती आहे का, गोव्यामध्ये फॉरेनर्स येतात, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतात, इयर एंड ख्रिसमस एन्जॉय करतात, 3-4 महिने राहतात आणि त्यांची डेंटल ट्रीटमेंट पण करून जातात. त्याच्यामुळं डेंटल ट्रीटमेंट ही इंडियामध्ये खरोखर फार स्वस्त आहे. अनफॉर्च्युनेटली ते अजून इन्शुरन्समध्ये नाही आहे.
तर फॉरेन कंट्रीजमध्ये डेंटल ट्रीटमेंट महाग असल्यामुळं ती इन्शुरन्सच्या अंडर येते आणि त्यांच्याकडं कंपल्सरी दर 6 महिन्याला डेंटिस्टकडे जाणं, दात चेक करून घेणं, दात स्वच्छ करून घेणं हे कंपल्सरी आहे. मी सगळ्यांना इथे हेच आवाहन करेल की तुम्ही दर 6 महिन्यातून कमीत कमी एकदा डेंटिस्टकडे जा, चेकअप करून घ्या, दात स्वच्छ करून घ्या, जेणेकरून मोठा त्रास, मोठे खर्च हे आपल्याला टाळता येतील. आणि दाताचं आरोग्य हे फक्त एक आजार म्हणून त्याच्याकडे बघू नका. दातांचं आरोग्य हे आपल्या स्माईलशी रिलेटेड आहे. आपलं स्माईल हे आपल्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड आहे. आपलं स्माईल छान तर आपलं पर्सनॅलिटी छान. तर मजेत जगा, हसत जगा आणि तुमचे दात, तुमचं हास्य असंच टिकवायला माझ्यासारखे अनेक डेंटिस्ट तुमच्या सेवेला हजर आहेतच. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही आलात, आम्हाला टाईम दिला त्याबद्दल. आणि आमच्याकडं तुमच्याकडे एक छोटीशी आठवण भेटे प्लीज. थँक्यू प्रसाद, थँक्यू. मला थँक्यू सो मच. वाव, खूप छान. ही कायम माझ्या आयुष्यातली खूप छान आठवण राहील. मला प्रसाद इथं बोलवलंस, द स्पेशल कॉर्नर मराठीमध्ये बोलायची संधी दिली. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक या खुर्चीवर बसावेत तर मला या मेलवर ईमेल करा किंवा या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीणमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड डे अँड बाय.